नमस्कार मित्रांनो, मी अक्षय पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो सांगोलकर अक्षय माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण उद्यम आधार सर्टिफिकेट असतं ना त्याच्यावरती चेंजेस किंवा एडिट कसा करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. चला तर सुरू करूया. तर मित्रांनो, सिम्पली आपल्याला गुगल क्रोम वरती जायचं आहे. तिथून तुम्ही जाऊ शकता गुगल क्रोम वरती आणि तिथे टाईप करायचं आहे उद्यम आधार. वेबसाईट आहे त्याची उद्यम registration.government.in. ठीक आहे. तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस ओपन होईल. ओके. मग याच्यामध्ये खूप बरेचसे काही ऑप्शन्स आहेत. होम पेज आहे, NIC कोड आहे, नंतर युजफुल डॉक्युमेंट्स आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता काय काय आहे. नंतर प्रिंट अँड व्हेरीफायचा एक ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट उद्यम सर्टिफिकेट, प्रिंट उद्यम रजिस्ट्रेशन नंबर, प्रिंट UMA सर्टिफिकेट, UMA ऍप्लिकेशन, उद्योग आधार आणि फॉरगेट पण करू शकतो आपण, एक नंबर आहे तो. नंतर त्याच्यानंतर तुम्हाला इथे कॅन्सलेशनचा ऑप्शन आहे आणि सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं लॉग इन वरती. लॉग इन वरती गेल्यानंतर ऑफिसर्स लॉग इन, ECS लॉग इन आणि उद्यमी लॉग इन. तर आपल्याला उद्यमी लॉग इन वरती सिलेक्ट करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर इथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस दिसेल. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्टमध्ये उद्यम रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. जर तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर तुम्ही इथं जाऊ शकता प्रिंट अँड व्हेरीफाय. ह्याच्यामध्ये तुम्हाला लास्टवाला ऑप्शन दिसेल फॉरगेट उद्यम रजिस्ट्रेशन नंबर. ठीक आहे. तर त्याच्यावरती तुम्ही जाऊन चूज करू शकता. नंतर मोबाईल नंबर, रजिस्टर ईमेल ID, म्हणजे तुम्ही जो नंबर तुम्ही रजिस्ट्रेशन केलाय ऑलरेडी त्यांनीच तुम्ही करू शकता आणि तो नंबर टाकायचा तुम्हाला आणि सिम्पली व्हॅलिडेट अँड जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. ओके. सिम्पली तुम्हाला OTP याच्यामध्ये फिल करायचं आहे आणि फिल केल्यानंतर व्हॅलिडेट आणि लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर हा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यामध्ये एडिटचा ऑप्शन आहे, एडिट डिटेल्सचा. तर त्याच्यामध्ये तुम्ही सर्व काही एडिट करू शकता. स्टेट आणि तालुका जिल्हा हे तुम्ही चेंज नाही करू शकता त्याच्यामध्ये ऍक्च्युली. त्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल नंबर, मेल ID, तिथे तुम्हाला सगळे ऑप्शन दिसतील. ते ऍड्रेस वगैरे तो व्हेरीफाय करू शकता. हे व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली डायरेक्ट खाली यायचं आहे आणि तुम्हाला अपडेट अँड डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पॉपअप स्क्रीन येईल, उद्यम रजिस्ट्रेशन डिटेल्स अपडेट सक्सेसफुली. ओके. तो ओके क्लिक करा त्याच्यावरती आणि प्रिंट सर्टिफिकेट केल्यानंतर इथे तुम्ही प्रिंट देऊ शकता.